नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपली करंट अफेअरची सीरीज सुरू आहे। या करंट अफेअरच्या सीरीजमध्ये आपण 2023 आणि 2024 चे संपूर्ण करंट अफेअर आपण घेऊन राहिलेलो आहोत आणि त्यासोबतच आपण करंट अफेअरवर MCQची सीरीज सुद्धा आपली सुरू आहे। ओके, तर MCQ सुद्धा घेऊन राहिलेलो आहोत आणि करंट अफेअर संपूर्ण 1.5 वर्षाचे सुद्धा आपण घेऊन राहिलेलो आहोत। करंट अफेअरच्या लेक्चर सीरीजमध्ये बघा 3 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत आणि चौथा लेक्चर लवकरच येणार आहे आणि MCQच्या सीरीजचा हा पहिलाच लेक्चर आहे। आपण टोटल बघा 1500च्या वर आपण टोटल प्रश्न आपण घेणार आहोत। ओके, या सीरीजमध्ये एका संपूर्ण लेक्चरमध्ये 1500 प्रश्न कव्हर होऊ शकत नाही, म्हणून आपण संपूर्ण सीरीज घेणार आहोत। ओके, जोपर्यंत आपले सर्वचे सर्व प्रश्न आपण घेऊन घेत नाही तोपर्यंत ही सीरीज सुरू राहणार आहे। ठीक आहे, तर आजचा आपला पहिला लेक्चर आहे। यामध्ये तुम्हाला बघा राज्यसेवा पॅटर्नमध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहेत। हा लेक्चर राज्यसेवा विद्यार्थी आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, परंतु तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तरी सुद्धा याचा फायदा तुम्हाला होणार आहे। ओके, तर बघा आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। हा आजचा पहिला प्रश्न आहे, नारी शक्ती वंदन अधिनियमाबाबत हा प्रश्न आहे। ओके, यामध्ये बघा काय विचारण्यात आलेलं आहे की नारी शक्ती वंदन अधिनियमबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे। ओके, असत्य विधान विचारलेलं आहे। प्रश्न नीट वाचत चला। ओके, आता बघा पहिलं सेंटेन्स, याद्वारे महिलांना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये 33% आरक्षण देण्यात येणार आहे। सेकंड नंबर, 128वे घटना दुरुस्ती विधेयक आहे। थर्ड नंबर, हा कायदा 106व्या घटना दुरुस्तीद्वारे अस्तित्वात आलेला आहे। आणि लास्ट सेंटेन्स, SC ST आणि OBC व मुस्लिम महिलांना देखील या विधेयकामध्ये आरक्षणाची तरतूद आहे। यापैकी कोणते स्टेटमेंट्स असत्य आहेत, चुकीचे स्टेटमेंट विचारलेले आहेत, तर ऑप्शन क्रमांक 1 की ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 3 की वरीलपैकी सर्व असत्य आहे हे तुम्हाला सांगायचे आहे। तुम्हाला जर विचार करायला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून विचार करायला वेळ घेऊ शकता आणि विचार करून तुम्ही उत्तर देऊ शकता। मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवणार, ऑप्शन वाचून दाखवणार आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 आणि 4। ओके, पहिलं स्टेटमेंट आणि चौथं स्टेटमेंट चुकीचे आहे। यामध्ये बघा पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय देण्यात आलेलं आहे की याद्वारे महिलांना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आरक्षण देण्यात येणार आहे, परंतु असं नाही, राज्यसभेमध्ये आरक्षण देण्यात येणार नाही। ओके, इथे काय पाहिजे तर राज्य विधानसभा। ओके, इथे लिहितो बघा राज्य विधानसभेमध्ये इथे आरक्षण देण्यात आलेलं आहे। ओके, इथे राज्यसभेमध्ये आरक्षण देण्यात आलेलं नाही। लक्षात ठेवायचं, पेपरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। ओके, 128वे घटना दुरुस्ती विधेयक आहे, बरोबर आहे। 106वा घटना दुरुस्ती आहे, 106वी घटना दुरुस्ती आहे, हे सुद्धा बरोबर आहे। आता बघा चौथं स्टेटमेंट, SC ST व OBC व मुस्लिम महिलांना विधेयकात आरक्षणाची तरतूद आहे, अजिबात नाही। OBC व मुस्लिम महिलांना या विधेयकामध्ये आरक्षणाची तरतूद नाही। ओके, SC आणि STला आरक्षणाची तरतूद आहे त्यांच्या कास्टमध्ये। ओके, SC आणि ST लोकांना जे आरक्षण ऑलरेडी मिळत असते, राजकीय आरक्षण, त्या आरक्षणामध्येच यांनी 33% महिलांना आरक्षण दिलेलं आहे। ओके, तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 चुकीचे आहे। ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न, दुसरा प्रश्न सुद्धा नारी शक्ती वंदन अधिनियमाबाबतच आहे। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे। ओके, 100% तुम्हाला प्रश्न येणार आहे, यामध्ये कुठलीही तुम्ही शंका ठेवू नका। ओके, आता इथे बघा काय विचारलेलं आहे की कोणते विधान सत्य आहे। ओके, तर पहिलं स्टेटमेंट, कलम 330A1 नुसार लोकसभेत महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। सेकंड नंबर, कलम 332A1 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। ऑप्शन क्रमांक 1 बरोबर, 1 आणि 2 बरोबर, 2 बरोबर की एकही बरोबर नाही। ओके, तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, दोनही स्टेटमेंट बरोबर आहेत। कलम 330A इथे लिहितो बघा, 330A1 नुसार लोकसभेमध्ये आरक्षण आहे आणि 332A2 नुसार
राज्यांच्या विधानसभांमध्ये आरक्षण आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. यावर तुम्हाला कलमांवर राज्यसेवेमध्ये प्रश्न येणार आहे. कंबाईनमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतो. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला यावर कलमांवर तुम्हाला प्रश्न येणार नाही. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. 31 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या नवीन परकीय व्यापार धोरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सत्य नाहीत? सत्य नाहीत म्हणजे काय विचारलेलं आहे बघा, असत्य. ओके, असत्य विधान विचारलेलं आहे. स्टेटमेंट 1 बघा. देशाची निर्यात 2030 पर्यंत 2 लाख कोटी डॉलरपर्यंत वाढवणे नवीन व्यापार धोरणाचे उद्दिष्ट आहे. सेकंड, 4 नवीन शहरांना टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या धोरणाची अंतिम मुदत ठरवण्यात आलेली नाही. तर यापैकी कोणतं विधान असत्य आहे? फक्त एक असत्य, 1 आणि 3 असत्य. 3 असत्य की वरीलपैकी कोणतेही नाही. ओके, तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. कोणतंही विधान असत्य नाही. ओके, सर्वची सर्व विधाने ही सत्य आहेत. देशाची निर्यात 2 लाख कोटीपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे 2030 पर्यंत. ओके, 4 नवीन शहरांना टाउन ऑफ एक्सलन्स म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता ही 4 नवीन कोणती शहरे आहेत ते आपण आपल्या बघा सेकंड लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. ज्यांनी लेक्चर बघितलेला नाही, आपला सेकंड लेक्चर बघा, आर्थिक चालू घडामोडींवर आपला सेकंड लेक्चर आहे. यामध्ये ही 4 शहरे सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला स्लाईडसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आज रात्री बघा, आज रात्री याची स्लाईड जी आहे संपूर्ण तुम्हाला जी आहे ती मिळणार आहे. ओके, कशाची? आर्थिक घडामोडी. आपण जे सेकंड लेक्चर घेतलेलं आहे त्याची स्लाईड आतापर्यंत दिलेली नाही. तर जे PDF आहे, PDF आतापर्यंत दिलेली नाही, ते तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर ज्यांनी लेक्चर बघितलं आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ते 4 नवीन शहरे कोणती आहेत ज्यांना टाउन ऑफ एक्सलन्स म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या कारणांसाठी ते अशी कोणती वस्तू बनवतात, एक्सपोर्ट करतात की ज्या वस्तूसाठी त्यांना टाउन ऑफ एक्सलन्स म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगायचे आहे. ओके, आता बघा, या धोरणाची अंतिम मुदत ठरवण्यात आलेली नाही, हे सुद्धा बरोबर आहे. भविष्यामध्ये जागतिक स्तरावर ज्या नवीन बघा व्यापार घडामोडी घडतील, त्या व्यापारी घडामोडींना अनुसरून हे जे नवीन परकीय व्यापार धोरण बनवलेलं आहे त्यामध्ये शासनाद्वारे चेंजेस करण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणून याची अंतिम मुदत ठरवण्यात आलेली नाही. ओके, तर हे झालं बघा तिसरा प्रश्न. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेली विधाने अभ्यासा. पहिलं विधान, ऑइल इंडिया लिमिटेडला नुकताच महारत्न दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. सेकंड आहे, यामुळे महारत्न दर्जाप्राप्त कंपन्यांची संख्या 13 झालेली आहे. ऑइल इंडिया लिमिटेडचे मुख्यालय दुलियाजन आसाम येथे आहे. महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी नवरत्न दर्जाप्राप्त सार्वजनिक कंपनीला मागील 3 वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. तर फक्त 1 सत्य, 1 आणि 3 सत्य, फक्त 4 सत्य की वरीलपैकी सर्व सत्य? तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4. फक्त आणि फक्त ऑप्शन स्टेटमेंट क्रमांक 4 असत्य आहे. स्टेटमेंट क्रमांक 4 बघून घेऊया. महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी नवरत्न दर्जाप्राप्त सार्वजनिक कंपनीला मागील 3 वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल 50,000 कोटी नाही पाहिजे बघा, 25,000 कोटी पाहिजे. ओके, 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. बाकी सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. नवरत्न दर्जा पाहिजे त्या कंपनीच्या, सार्वजनिक कंपनी पाहिजे. सार्वजनिक कंपनी असेल तेव्हा त्यांना बघा अशा प्रकारचे नवरत्न, मिनीरत्न, महारत्न प्रकारचे दर्जे जे आहेत, दर्जा जो आहे तो मिळत असतो. प्रायव्हेट कंपनीसाठी हे नाही, सार्वजनिक कंपनीसाठी आहे. ओके, 3 वर्षसुद्धा बरोबर आहे. 3 वर्षातील बघा, 3 वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल 25,000 कोटींपेक्षा जास्त पाहिजे. ओके, आता बघा इतर स्टेटमेंटसुद्धा महत्त्वपूर्ण आहे की ऑइल इंडिया लिमिटेडला महारत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. OIL महारत्न दर्जा 13वी कंपनी ठरलेली आहे. ओके, मुख्यालय बघा, मुख्यालय आहे दुलियाजन आसाम येथे. ओके, हा स्टेटमेंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे. स्थापनासुद्धा लक्षात ठेवा. ओके, स्थापना बघा, स्थापना तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. स्वतः बघा, थोडंसं सर्च करत जा तुम्ही.
सर्च करून तुम्ही कमेंट करत जा. मी तुमच्या कमेंटला बघा लाईक देणार आहे. ओके, तर स्थापना तुम्ही मला सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 8 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आलेले आहे. याबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने असत्य नाहीत? असत्य नाहीत म्हटलं म्हणजे सत्य आहेत. ओके, सत्य कोणती आहेत? तर बघा, फर्स्ट, हा महाराष्ट्राचा पहिला निर्यात प्रोत्साहन धोरण आहे. सेकंड, याद्वारे पुढील 5 वर्षांमध्ये 30 निर्याताभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प निर्माण करण्याचे ध्येय आहे. 3, राज्याची निर्यात $150 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. 4, 2030 पर्यंत देशाच्या $1 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टामध्ये राज्याच्या 22% सहभाग साध्य करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवलेले आहे. ओके, तर बघा यामध्ये फक्त एक सत्य, 2 आणि 3 सत्य, 1 आणि 4 सत्य, कारण बघा यांनी सत्य विचारलेलं आहे ना, तर हे म्हणजे सत्य आहेत. ओके, की वरीलपैकी सर्व सत्य? तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व स्टेटमेंट सत्य आहे. हा महाराष्ट्राचा पहिला निर्यात प्रोत्साहन धोरण आहे. त्यानंतर पुढील 5 वर्षांमध्ये 30 निर्याताभिमुख पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. आणि बघा राज्याची निर्यात $150 अब्ज पर्यंत यांना न्यायची आहे. सध्या बघा $72 अब्ज आहे, $72 अब्ज होती आणि हे 72 पासून यांना 150 न्यायचे आहेत. ओके, म्हणजेच डबलपेक्षाही जास्त अब्ज डॉलर, डबलपेक्षाही जास्त यांना ही निर्यात न्यायची आहे. ओके, आता बघा चौथं स्टेटमेंट, 2030 पर्यंत देशाच्या $1 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टात 22% सहभाग साध्य करायचे आहे. केंद्र सरकारने सुद्धा, इथे बघा खूप महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आहे, केंद्र सरकारने सुद्धा आपलं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. केंद्र सरकारने काय उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तर 2030 पर्यंत आम्ही $1 ट्रिलियन जे आहे इकॉनॉमी करू. ओके, $1 ट्रिलियन आम्ही जे आहे इकॉनॉमी नाही, निर्यात, $1 ट्रिलियन आम्ही निर्यात करू, असं केंद्र शासनाने उद्दिष्ट ठेवलेलं आहे. यामध्ये 22% महाराष्ट्राचे असलं पाहिजे, अशा प्रकारचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवलेलं आहे. ओके, तर खूप महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आहे, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहे पेपरमध्ये. ओके, आणि बघा कधी कधी काय होते, आम्ही जे प्रश्न इथे घेतो तसे डिट्टो प्रश्न तुम्हाला तिथे दिसत असतात. म्हणून हे जे स्लाईड आहे, प्रश्नांची जी PDF आहे, हे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. याची PDF तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक काम करत नसेल तर तुम्ही टेलिग्रामवर जाऊन तिथे सरकारी नोकरी पत्रक, ओके, सरकारी नोकरी पत्रक असं तुम्ही तिथे टाईप करा, आपलं चॅनल तुम्हाला तिथे मिळणार आहे. ओके, तिथून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. आता बघा नेक्स्ट प्रश्न, 6वा प्रश्न, खालील विधाने तपासा. पहिलं विधान, देशातील पहिले UPI ATM हिताची पेमेंट सर्व्हिसेसने सुरू केलेले आहे. परदेशामध्ये UPI पेमेंटला परवानगी देणारी फोनपे ही भारतातली पहिली फिनटेक कंपनी ठरली. तिसरं, शाहरुख खान यांची UPI सुरक्षा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चौथं स्टेटमेंट, UPI व्यवहार सुरू करणारा श्रीलंका हा भारताबाहेरील पहिला देश ठरलेला आहे. फक्त 1 सत्य आहे की फक्त 2 आणि 3 असत्य आहे की 3 आणि 4 असत्य आहे की 1, 2 आणि 3 सत्य आहे? ओके, तर याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क, 3 आणि 4 असत्य आहे. 3 आणि 4 आपण आधी बघून घेऊया. बघा, तिसरं आणि चौथं असत्य आहे. तर शाहरुख खान यांची UPI सुरक्षा दूत म्हणून यांची जी आहे नियुक्ती करण्यात आलेली नाही. तो व्यक्ती कोण आहे, तर तो व्यक्ती आहे बघा पंकज त्रिपाठी. ओके, पंकज त्रिपाठी आहे ज्यांची सुरक्षा दूत म्हणून, UPI सुरक्षा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवायचे, यावर प्रश्न येणार आहे. सिंगल लायनर सुद्धा येऊ शकतो. ओके, सिंगल लायनरही येऊ शकतो. आणि UPI व्यवहार सुरू करणारा श्रीलंका भारताबाहेरील पहिला देश नाही. इथे लिहितो बघा, UPI सुरू करणारा पहिला देश, पहिला भारताबाहेरील, ओके, भारताबाहेर देश म्हणजे भूटान.
ओके, भूटानने सुरू केलेलं होतं सर्वात आधी. तर हे 2 स्टेटमेंट असत्य आहे. बाकी पहिलं स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. सिंगल लाईनर येऊ शकते. देशातील पहिले UPI ATM हिताची पेमेंट सर्व्हिसेसने सुरू केलेले आहे आणि हे मुंबईमध्ये सुरू झालेले आहे. ओके, मुंबईमध्ये. ओके, व्हाईट लेबल ATM आहे ते ATM. ओके, त्यानंतर परदेशात UPI पेमेंटला परवानगी देणारी फोनपे ही पहिली भारतातली फिनटेक कंपनी बनलेली आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, एका प्रश्नामध्ये तुम्हाला कितीतरी इन्फॉर्मेशन मिळून राहिलेली आहे. वन लायनरमध्ये कसं असते माहिती आहे का, जर तुम्ही राज्यसेवा पॅटर्नमध्ये जर अभ्यास केला करंट अफेअरच्या, तर इतर परीक्षांमध्ये तुम्हाला आरामात मार्क मिळतात. कारण इतर परीक्षांमध्ये वन लायनर अशाच प्रकारे विचारत असतात. ओके, राज्यसेवेमध्ये तुम्ही मल्टी लायनर करून जाता, त्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यास होऊन जातो आणि मग तुम्हाला जर वन लायनर विचारला तर मग त्याचंसुद्धा तुम्हाला उत्तर आरामात काढता येते. ओके, म्हणून तुम्ही पोलीस भरतीचा जरी अभ्यास करत असले तरीसुद्धा हे लेक्चर तुम्ही पाहायला पाहिजे. तसं आपण बघा पोलीस भरतीसाठी वेगळंसुद्धा लेक्चर येणार आहे. ओके, तर बघा नेक्स्ट बघा 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? पहिलं बघा, जागतिक गुंतवणूक अहवाल 2023 नुसार FDI प्राप्त देशांच्या यादीत भारत 8व्या क्रमांकावर आहे. सेकंड, सर्वाधिक FDI चीनला प्राप्त झालेला आहे. थर्ड, सर्वाधिक FDI गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका प्रथम स्थानावर आहे. चौथं, 2022मध्ये भारताच्या FDI 10% वाढलेला आहे. तर कोणती विधाने सत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1, 3 आणि 4 हे सत्य आहे. ओके, तर बघा असत्य कोणतं आहे? तर 1, 3 आणि 4. तर बघा सेकंड, सर्वाधिक FDI चीनला प्राप्त झालेला नाही. सर्वाधिक FDI प्राप्त झालेला देश आहे अमेरिका. ओके, युनायटेड स्टेट्सला सर्वात जास्त FDI प्राप्त झालेला आहे. इथेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की चीनमध्ये भरपूर मॅन्युफॅक्चरिंग होते, चीन हा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे जगातील, तर चीनमध्ये सर्वात जास्त FDI गुंतवणूक झालेली असेल, परंतु असे नाही. अमेरिका सर्वाधिक FDI गुंतवणूक अमेरिकेतच होते आणि इतर देशांमध्ये सुद्धा सर्वाधिक FDI गुंतवणूक अमेरिकेमार्फतच होते. म्हणून बघा थर्ड नंबरचे जे स्टेटमेंट आहे ते जे आहे सर्वाधिक FDI गुंतवणूक अमेरिकेने केलेली आहे. ओके, बरोबर रीड करायचं. सर्वाधिक FDI गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये विचारलेलं आहे. थर्ड क्रमांकाचं स्टेटमेंट बघा, सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारा देश अमेरिका आणि झालेला देशसुद्धा अमेरिका. ओके, आणि भारत आहे 8व्या क्रमांकावर. ओके, इंडिया 8व्या क्रमांकावर भारत आहे. ठीक आहे, आणि भारताच्या ह्याच्यामध्ये बघा 10% वाढ झालेली आहे, 10% ग्रोथ झालेली आहे. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी काही बघा जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि याबाबत बघा आपण आपल्या सेकंड नंबरच्या लेक्चरमध्ये आर्थिक चालू घडामोडींच्या लेक्चरमध्ये संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ओके, तर तो लेक्चर तुम्ही करून घ्या, खूप जास्त फायदा होणार आहे. आर्थिक चालू घडामोडींवर 2 ते 3 प्रश्नसुद्धा विचारले जातात, म्हणून तो लेक्चर तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतो. ओके, आता बघा 8व्या नंबरचं, PM मित्र पार्क योजनेबद्दल खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? ओके, पहिलं बघा, केंद्र शासनाद्वारे संपूर्ण देशात 7 PM मित्र पार्क स्थापन करण्यात येणार आहेत. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता PM मित्र पार्कची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे PM मित्र पार्क स्थापन करण्यात येणार आहे. तर यामध्ये असत्य विधान कोणतं आहे? तर फक्त 1 असत्य आहे की 2 आणि 3 असत्य आहे की फक्त 2 असत्य आहे की फक्त 3 असत्य आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क, फक्त दुसरं स्टेटमेंट असत्य आहे. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता नाही, तर वस्त्रोद्योग ओके, वस्त्रोद्योगला जे आहे प्रोत्साहन देण्याकरिता आहे. आता बघा मराठीचे ग्रामर जर थोडंफार चुकलं तर तुम्ही बघा टेन्शन घेऊ नका, मराठी ग्रामर माझे वीक आहे. ओके, मी मॅथ प्लस करंट आपल्या चॅनलवर होत असते. ओके, मॅथ आणि करंटचे बॅचेस होत असते आपल्या चॅनलवर. तर मराठीमध्ये बघा लिहिता जर थोडं ग्रामर चुकलं तर तुम्ही बघा टेन्शन घेऊ नका, कारण काही विद्यार्थी बघा कोणत्याही गोष्टीला धरून टीका करत असतात, असं करू नका. ओके, मराठी मी शिकवत नाही. ओके, आता बघा पहिलं स्टेटमेंट बघा, 7 PM मित्र पार्क स्थापन करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी
महाराष्ट्रामध्ये एक आहे ते म्हणजे अमरावतीमध्ये. ओके, याची सुद्धा संपूर्ण स्लाईड दिलेली आहे सेकंड नंबरच्या लेक्चरमध्ये. आता बघा, सेकंड नंबरचे लेक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट असल्याने याची लिंक मी तुम्हाला देऊन देतो. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा, तिथे तुम्हाला याची लिंक दिसेल. लिंक देऊन देतो मी तुम्हाला, कारण खूप सारे प्रश्न त्यामधून येऊन राहिलेले आहेत, तर तो लेक्चर करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. ओके, तर बघा 7 PM मित्र पार्क आहेत, वस्त्रोद्योगाला जे आहे प्रोत्साहन देण्याकरिता स्थापन करण्यात आलेले आहेत किंवा येणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे एक आहे. ओके, 7 पैकी एक आहे. ओके, आता बघा 9वा प्रश्न, जागतिक भूक निर्देशांकाबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सत्य नाहीत. ओके, सत्य नाहीत म्हणजे असत्य, चुकीची विधाने तुम्हाला ओळखायची आहे. भारत 125 देशांच्या यादीमध्ये 111व्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान मागील वर्षीपेक्षा सुधारलेले आहे. शेजारील देश पाकिस्तान याचे स्थान भारताच्या वर आहे. चौथं आणि शेवटचं म्हणजे सर्वाधिक उपासमार असलेल्या देशांमध्ये मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, तर याचं बघा असत्य विधान कोणतं आहे, तर बघा ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 स्टेटमेंट नंबर 2 असत्य आहे. भारताचे स्थान मागील वर्षीपेक्षा सुधारलेले नाही तर बिघडलेले आहे. मागील वर्षी 107व्या क्रमांकावर भारत होता. ओके, 107 वरून 111व्या क्रमांकावर गेलो आपण, म्हणजे बघा बिघडलेला आहे. आता 125 देशांच्या यादीमध्ये 111वा क्रमांक लक्षात ठेवायचा 111. ओके, पाकिस्तान वर आहे भारताच्या. ओके, आता पाकिस्तान बहुतेक 102 किंवा 92 असं काहीतरी नंबरवर आहे, मला आठवून राहिलेलं नाही, परंतु पाकिस्तान वरच्या स्थानावर आहे. आणि सर्वाधिक उपासमार जे आहे मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक या देशामध्ये आहे. ओके, तर इथे 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे 111 क्रमांक. ओके, स्थान 111 आणि स्थान जे आहे सुधारलेले नाही. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हा प्रश्नसुद्धा महत्त्वपूर्ण होता. आता बघा नेक्स्ट प्रश्न, कितवा प्रश्न आहे, 9 झाले बघा. 10वा प्रश्न, 5 जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीबाबत खालीलपैकी विधाने तपासा. ही या क्रमवारीची 8वी आवृत्ती होती. IIT मद्रास देशातील अव्वल शैक्षणिक संस्था ठरलेली आहे. तर फक्त एक सत्य, दोन्ही सत्य, फक्त 2 सत्य की दोन्ही असत्य, तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, दोनही विधाने सत्य आहे. ओके, आता बघा 11वा क्रमांक, 4 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय हळद महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. याबाबत खालील विधाने अभ्यासा. पहिलं बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. सेकंड बघा, भारत हा हळदीच्या जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. 2022-23 या वर्षात सर्वाधिक हळदीचे उत्पादन महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले आहे. तर बघा पहिलं 1 आणि 2 सत्य, तिन्ही सत्य, फक्त 2 सत्य की तिन्ही असत्य. बघा याचे उत्तर बघा काय येणार. हे बघा ऑप्शन क्रमांक 1, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये केलेली नाही. उत्तर सांगतो मी तुम्हाला 1 मिनिट. हे बघा महाराष्ट्रात केलेली नाही, हे आय थिंक बघा मला असं वाटते की तामिळनाडू की कर्नाटकमध्ये केलेली होती, बहुतेक तेलंगणामध्ये केलेली होती. बघा तेलंगणामध्ये केलेली होती, आठवून राहिलेलं नाही मला प्रॉपर, परंतु जेवढं मला आठवून राहिलेलं आहे तेलंगणामध्ये ही घोषणा केलेली होती. ओके, भारत हा जगातील हळदीचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, बरोबर आहे, उत्पादक आहे, निर्यातदार सुद्धा आहे. 2022-23 मध्ये सर्वाधिक हळदीचे उत्पादन, हे सुद्धा बरोबर आहे. तर बघा कोणतं 2 आणि 3 सत्य पाहिजे. इथे कुठेही 2 आणि 3 सत्य नाही. ओके, इथे लिहितो बघा 2 आहे ना, इथे 3 करून टाकतो. 2 आणि 3, इथे 2 आणि 3 सत्य. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 घ्या. ओके, 2 आणि 3 सत्य आहेत. पहिलं चुकीचे आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये ही घोषणा केलेली नव्हती, ही घोषणा तेलंगणामध्ये केलेली होती. आणि भारत सर्वात मोठा हळदीचा देश आहे, उत्पादक सुद्धा आहे, निर्यातदार सुद्धा आहे आणि सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्रात होते. म्हणूनच हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र सुद्धा इन्व्हॉल्व आहे, भारत सुद्धा आहे यामध्ये. महाराष्ट्र आहे, भारत आहे, दोनही पहिल्या नंबरवर आहे. तर बघा प्रश्न विचारण्याचे चान्सेस 99% आहे. ओके, अशाच मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात. ओके, नेक्स्ट बघा 12वा प्रश्न,
समुद्रयान मोहिमेबाबत खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? चुकीची विधाने विचारलेली आहे. असत्य म्हणजे चूक विधाने. ओके, तर बघा पहिलं विधान ही समुद्रातील भारताची पहिली प्रवासी मानव मोहीम असेल. सेकंड बघा भारतीय बनावटीच्या मत्स्य 6000 या पाणबुडीचा वापर केला जाणार आहे. तिसऱ्या नंबरवर बघा समुद्रात 10 किलोमीटर खोलीपर्यंत जाण्याचे लक्ष्य आहे. ओके, तर यामध्ये चुकीची वाक्य कोणती आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 2 फक्त तिसरं चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, ही समुद्रातील भारताची पहिली प्रवासी मानव मोहीम आहे. ओके, एकदम करेक्ट आहे. सेकंड बघा भारतीय बनावटीच्या मत्स्य 6000 या पाणबुडीचा वापर केला जाणार आहे. हे सुद्धा एकदम करेक्ट आहे. समुद्रात 10 किलोमीटर जाणार नाही, तर बघा 6 किलोमीटर जाणार आहे. 6 किलोमीटर नावातच आहे बघा. हे बघा मत्स्य 6000, तर हे जे 6000 आहे ना, हे 6000 मीटर आहे. 6000 मीटर, 6000 मीटर म्हणजेच 6 किलोमीटर. ओके, 6 किलोमीटर, 6 किलोमीटर खोलीमध्ये समुद्रामध्ये जाणार आहे. ओके, तर बघा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण ही अशा प्रकारची पहिलीच मोहीम आहे. समुद्राच्या आतमध्ये आपण कधीही गेलेलो नाही, पहिल्यांदा जाणार आहोत. तर ही मोहीम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि पेपरमध्ये विचारल्या जाणार आहे. ओके, आता बघा नेक्स्ट ऑप्शन प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय क्वांटम मिशन बाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाहीत? सत्य नाहीत म्हणजे असत्य विधाने विचारलेली आहेत. ओके, पहिलं हे अशा प्रकारचे भारताचे पहिलेच मिशन आहे. सेकंड या मोहिमेअंतर्गत स्वदेशी क्वांटम कॉम्प्युटर विकसित केले जाणार आहे. थर्ड येत्या 8 वर्षात ते क्वांटम कॉम्प्युटर विकसित करण्याचे ध्येय आखण्यात आलेले आहे. तर बघा कोणती विधाने सत्य नाहीत म्हणजे असत्य विधान कोणतं आहे, तर फक्त एक असत्य, फक्त 3 असत्य, फक्त 2 असत्य की वरीलपैकी कोणतेही नाही. तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही असत्य नाही. ओके, हे अशा प्रकारचे भारताचे पहिलेच मिशन आहे. या मोहिमेअंतर्गत स्वदेशी क्वांटम कॉम्प्युटर विकसित केले जाणार आहे आणि येत्या 8 वर्षामध्ये हे क्वांटम कॉम्प्युटर विकसित करण्याचे ध्येय आखण्यात आलेले आहे. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न, भारत सरकारने लीला ॲप विकसित केलेले आहे. लीला ॲप विकसित केलेले आहे. याद्वारे पर्यटकांना विनामूल्य जवळपासच्या पर्यटन स्थळांबाबत माहिती देण्यात येणार आहे. दिव्यांग जनतेला घरबसल्या काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जंगलातील वणव्यांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिल्या जाते. की बघा 4थ्या क्रमांकाचं आपल्या मातृभूमीतून घरबसल्या विनामूल्य हिंदी भाषेचे शिक्षण दिले जाते. तर याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तुमच्या मातृभाषेतून तुम्हाला हिंदी भाषेचे शिक्षण दिले जाईल. म्हणजे समजा तुम्ही मराठी असेल तुमची मातृभाषा, तर मराठीतून तुम्हाला हिंदी शिकवल्या जाणार. ओके, तर अशा प्रकारे तुमच्या मातृभाषेतून तुम्हाला हिंदीचे शिक्षण दिले जाणार. कारण बघा आपण इंग्लिश शिकतो, तर इंग्लिश आपण मराठीतूनच शिकतो, मराठीच्या माध्यमातून आपल्याला इंग्लिश शिकवले जाते. तर त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून तुम्हाला हिंदीचे शिक्षण जे आहे दिले जाणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये 14 भाषेचा यामध्ये समावेश आहे. 14 भाषांच्या यामध्ये जे आहे समावेश आहे. त्यानंतर भाषा वाढवल्या जाणार असून 8व्या परिशिष्टातील सर्वच्या सर्व 22 भाषांमध्ये हे शिक्षण देण्याची यांची बघा प्लॅनिंग आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि ॲपचे नाव आहे लीला ॲप. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट 15व्या क्रमांकाचा प्रश्न, 1 सप्टेंबर 2023 रोजी लोकार्पित करण्यात आलेल्या INS महेंद्रगिरीबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ओके, सत्य विधाने कोणती आहेत? तर बघा पहिलं विधान, रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या युद्धनौकेचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. सेकंड, प्रोजेक्ट 17A अंतर्गत या पाणबुडीची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाणबुडी तर ओके. नेक्स्ट बघा, ही नीलगिरी क्लासची 7वी आणि शेवटची युद्धनौका आहे. आणि चौथं बघा, गार्डन रीच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्सद्वारे या युद्धनौकेची बांधणी करण्यात आलेली आहे. तर सत्यविधाने कोणती आहे? तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बघा इथे 2 आणि 3 ऑप्शन पाहिजे करेक्ट. ओके, प्रश्न बनवण्यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवून देतो चूक. हा जेव्हा स्टेटमेंट जेव्हा मी रीड करत होतो तेव्हा मला ती चूक दिसली. ती म्हणजे पाणबुडी नाही ही. ओके, पाणबुडी नाही आहे, युद्धनौका आहे.
युद्धनौका आहे. ओके, टायपिंग मिस्टेक असेल ती. ओके, टायपिंग मिस्टेक असेल, युद्धनौका आहे. जर बघा पाणबुडी नसतं तिथे युद्धनौका असतं तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आलेलं असतं, 2 आणि 3. ओके, तर लक्षात ठेवा युद्धनौका आहे आणि प्रोजेक्ट 17A अंतर्गत आहे. ओके, आणि रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी केलेलं नव्हतं, तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड साहेबांच्या हस्ते आणि त्यांच्या धर्मपत्नी जे आहे धर्मपत्नी यांच्या हस्ते याचं जे आहे लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आणि थर्ड स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, नीलगिरी क्लासची 7वी आणि शेवटची युद्धनौका आहे. खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. आणि चौथं सुद्धा चूक आहे, गार्डन रीच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्सद्वारे या युद्धनौकेची बांधणी करण्यात आलेली नाही. ओके, तर याची बांधणी केलेली आहे बघा माझगाव डॉक्स. ओके, यांनी याची बांधणी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. गार्डन रीच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्सने सुद्धा बांधणी केलेली आहे, परंतु या युद्धनौकेची नाही. या जे बघा 7 आहेत, 7वी आणि शेवटची युद्धनौका आहे ना, तर या आधी 6 झालेल्या असतील, तर या 7 पैकी 3 यांनी बांधलेले आहे. कोणी? गार्डन रीचवाल्यांनी 3 बांधलेले आहेत आणि माझगाववाल्यांनी 4 बांधलेले आहेत. तर अशा प्रकारे 7 युद्धनौका यांनी बांधलेल्या आहेत दोघांनी मिळून. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न, 16व्या क्रमांकाचा प्रश्न. खालील विधाने तपासा. पहिलं विधान, वर्ष 2022 मध्ये भारत देश शस्त्र खरेदीमध्ये जगातील 4थ्या क्रमांकावरील देश बनला. शस्त्र खरेदीमध्ये अमेरिका अग्रस्थानावर आहे. 2021 मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 3ही सत्य विधाने आहेत. अमेरिका पहिल्या नंबरवर आहे, US सेकंड नंबरवर, रशिया चायना आहे शस्त्र खरेदीमध्ये, 3rd नंबरवर रशिया आहे आणि 4th नंबरवर आपला भारत आहे. आणि मागच्या वर्षी म्हणजेच या आधीच्या रँकिंगमध्ये भारत 3rd नंबरवर होता, परंतु रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे तुम्हाला माहिती आहे. आणि या बघा युद्धामुळे काय झालेलं आहे, रशियाने आपली खरेदी वाढवलेली आहे. ओके, म्हणून रशिया 3ऱ्या नंबरवर पोहोचला आणि भारत 4थ्या नंबरवर गेला. भारताने सुद्धा जे आहे शस्त्रास्त्र खरेदी जी आहे वाढवलेलीच आहे. शस्त्र भारताने जास्त जे आहे विकत घेतलेले आहेत, खरेदी कमी केलेली नाही, परंतु रशियाचे युद्ध सुरू असल्याने ते तरीसुद्धा 3rd क्रमांकावर ते गेलेले आहेत. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. आता बघा 17वा प्रश्न. हा प्रश्नसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आदित्य L1 मोहिमेबाबत खालील विधाने तपासा. ही भारताची पहिली सौर वेधशाळा मोहीम आहे. याचे प्रक्षेपण GSLVद्वारे करण्यात आले. या मोहिमेचा कालावधी 5 वर्षाचा आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये L1 लँग्रेज पॉईंट जवळ सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर स्थापन केले जाणार आहे. 1 आणि 2 सत्य, 1 आणि 3 सत्य, 1, 2 आणि 3 सत्य की सर्व स्टेटमेंट असत्य, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे इथे बघा ऑप्शन देण्यात आलेला नाही. हे बघा मी इथे तुम्हाला सांगतो, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. ही भारताची पहिली सौर वेधशाळा मोहीम आहे, म्हणूनच इम्पॉर्टंट आहे. ओके, सेकंड नंबरचे बघा स्टेटमेंट चूक आहे सेकंड नंबरचं, कारण याचे प्रक्षेपण GSLVद्वारे करण्यात आलेले नाही. याचे प्रक्षेपण PSLV एक्स्ट्रा लार्ज म्हणजेच PSLV एक्सेल या लॉन्च व्हेकलद्वारे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. ओके, 3rd नंबरचे स्टेटमेंट करेक्ट आहे. या मोहिमेचा कालावधी 5 वर्षाचा आहे. आणि 4थ्या क्रमांकाचे स्टेटमेंटसुद्धा करेक्ट आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये L1 लँग्रेज पॉईंट जवळ सुमारे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर हे स्थापन केले जाणार आहे. आता लँग्रेज पॉईंट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. इथे मी तुम्हाला बघा थोडं शॉर्टमध्ये समजून सांगतो. हे बघा, हा सूर्य आहे. ओके, हा सूर्य आहे आणि ही आपली पृथ्वी आहे. ओके, ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हणजे हे बघा इथे ऑलमोस्ट एवढ्या जवळ 1.5 दशलक्ष किमी
हा इथे बघा L1 लँग्रेज पॉईंट आहे. लँग्रेज पॉईंट म्हणजे लँग्रेज नावाच्या शास्त्रज्ञ होता, त्याने हे पॉईंट्स शोधून काढलेले आहे आणि टोटल 5 लँग्रेज पॉईंट आहे. ओके, L1 इथे आहे, L2 इथे आहे बघा. ओके, सेम डिस्टन्स 1.5 दशलक्ष किमी सेम डिस्टन्स आहे. इथे आहे L2 आणि इकडे बघा या साईडने सूर्याच्या मागे आहे L3 आणि इथे वरच्या बाजूला आहे L4 आणि खाली आहे L5. ओके, L5 अशा प्रकारे L4 आणि L5 सेम डिस्टन्स आहे इथून आणि इथून सुद्धा. ओके, L4 आणि L5चे डिस्टन्स पृथ्वीपासून सेम आहे. ओके, आणि L1 पॉईंटपासून सुद्धा सेम आहे यांचे डिस्टन्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे L1, L2, L3, L4 आणि L5 हे लँग्रेज पॉईंट्स आहेत. आणि इथे म्हणजे L1 जवळ म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या मधात ऑलमोस्ट 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर हा स्थापन करण्यात येणार आहे. आणि सूर्याची माहिती म्हणजेच सूर्याचे जे अभ्यास आहे, सूर्याचा अभ्यास या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. ओके, तर हा प्रश्नसुद्धा इम्पॉर्टंट होता. आता बघा नेक्स्ट प्रश्न, 18व्या क्रमांकाचा प्रश्न. भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांची 2 जून 2023 रोजी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली. जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे ते पहिले ब्रिटिश भारतीय नागरिक ठरले. त्यांनी डेव्हिड मालपास यांची जागा घेतली. त्यांनी मास्टरकार्ड या संस्थेचे CEO पद भूषवलेले आहे. त्यांना 2016 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ओके, आता हा प्रश्न बघून काही विद्यार्थी म्हणतील की 5 ऑप्शन दिलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे अभ्यास करत आहोत. मी 5 ऑप्शन देऊ शकतो, 6 देऊ शकतो, 7 देऊ शकतो. ओके, 5 स्टेटमेंट, 6, 7, 8 कितीही स्टेटमेंट मी देऊ शकतो. प्रश्न आपण अभ्यास करण्याकरिता, तुम्ही प्रॅक्टिस करण्याकरिता इथे आलेले आहेत. स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे म्हणून इथे दिलेले आहे. ओके, टेन्शन घ्यायचं नाही की 5 स्टेटमेंट कसे दिले. पेपर नाही आहे हा, आपण इथे प्रॅक्टिस करत आहोत. इन्फॉर्मेशन मिळणे गरजेचे आहे म्हणून एखादा स्टेटमेंट एक्स्ट्रा मी टाकू शकतो का, जर तो बघा स्टेटमेंट परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असेल तर. ओके, तर उत्तर बघा याचे उत्तर सांगतो डायरेक्ट. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त 2 सत्य. ते बघा, ब्रिटिश भारतीय नागरिक नाही, ते इंडियन अमेरिकन आहे. इंडियन अमेरिकन, भारतीय अमेरिकन नागरिक आहे. बाकी सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः रीड करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण जागतिक बँक खूप इम्पॉर्टंट आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हटलं म्हणजे खूप मोठी पोस्ट झाली, ते खूप मोठी पोस्ट आहे म्हणून ह्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस बघा 99% चान्सेस आहे. तुम्हाला राज्यसेवेमध्ये जशान तसा मी लिहिलेला आहे ना, जशान तसा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. यापैकी 2 ते 3 स्टेटमेंटसुद्धा तुम्हाला तिथे जशान तसे दिसू शकतात. ओके, आता बघा प्रश्न क्रमांक 19. MS स्वामीनाथन यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्यांच्याबाबत खालील विधाने तपासा. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते. फिलिपिन्समधील इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे महासंचालक पद त्यांनी भूषवलेले आहे. 2004 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलेले आहे. 90च्या दशकामध्ये एव्हरग्रीन रिव्होल्यूशन ही संकल्पना त्यांनी सादर केली. 1987 मध्ये त्यांना पहिला जागतिक अन्न पुरस्कार जे आहे सन्मान त्यांना मिळालेला आहे. केंद्र सरकारने 2024च्या भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, तर याचे उत्तर बघा 1 आणि 2 सत्य, 1, 3 आणि 5 सत्य, फक्त 2 असत्य की सर्व सत्य. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सर्वचे सर्व सत्य आहे. MS स्वामीनाथन बाबत कन्फर्म प्रश्न येणार आहे. कन्फर्म आहे, 99% नाही 100% आहे. 100% प्रश्न तुम्हाला राज्यसेवा किंवा कंबाईनमध्ये किंवा दोन्ही ठिकाणी दिसेल. जेव्हा आपण व्यक्तिविशेष घेणार आहोत, व्यक्तिविशेषचा एक संपूर्ण लेक्चर आपण घेणार आहोत, त्यामध्ये MS स्वामीनाथन यांच्याबाबत एक संपूर्ण स्लाईड तुम्हाला मिळणार. त्यामध्ये सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याची मिळणार आहे. ओके, तर बघा सद्य परिस्थितीमध्ये हा प्रश्न तुम्ही रीड करून घ्या. ओके, सर्वच्या सर्व बरोबर आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट बघा, हा रेकॉर्डेड लेक्चर आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्याने जर काही चूक झाली तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईव्ह लेक्चरमध्ये काय असते, लाईव्ह लेक्चरमध्ये टीचरच्या हातून बोलताना एखादी चूक झाली तर विद्यार्थी तिथल्या तिथे ती चूक लक्षात आणून देतात आणि टीचर ती चूक दुरुस्त करता येते. परंतु रेकॉर्डेड लेक्चरमध्ये माहिती पडत नाही. तर बघा रेकॉर्डेड लेक्चरमध्ये जर एखादी चूक झालेली असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये ती चूक सांगा.
ओके, तुम्ही जर माझी चूक काढली, जर एखादी चूक माझ्या हातून झाली असेल आणि तुम्ही ती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितली तर तुमच्या कमेंटला मी लाईक देणार आहे. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न. क्रिकेट वर्ल्ड कप 2023 बाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत? ऑप्शन क्रमांक 1, ऑस्ट्रेलियाने 5व्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे. अंतिम सामना नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला. अंतिम सामन्याचा सामनावीर ट्रॅव्हिस हेडला घोषित करण्यात आले. रोहित शर्माला मालिकावीर घोषित करण्यात आले. तर बघा 1 आणि 4 सत्य, 1, 3 आणि 4 सत्य, फक्त 4 असत्य की सर्व असत्य? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1, 3 आणि 4 सत्य आहे. सेकंड नंबरचे बघा. 1 मिनिट, कोणती विधाने बरोबर आहेत ना? 1 मिनिट. हे बघा ऑप्शन क्रमांक हे आहे उत्तर बघा. क हे नाही उत्तर, सेकंड नंबरचे उत्तर नाही. फक्त 4थं सत्य आहे. रोहित शर्माला मालिकावीर घोषित करण्यात आलेले नाही. मालिकावीर कुणाला घोषित करण्यात आलेले आहे? ते विराट कोहली याला बघा मालिकावीर घोषित करण्यात आलेले आहे. आणि 1 मिनिट थांबा, पहिलं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. 5व्यांदा नाही तर 6व्यांदा पाहिजे. 6व्यांदा पटकावलेला आहे, तर हे नाही, हे आहे उत्तर. ओके, ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. लक्षात ठेवा. थोडं मी इथे ठीक करतो, ओके, तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला. ओके, बघा हे आहे उत्तर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 आणि 4. 5व्यांदा नाही 6व्यांदा जिंकलेला आहे ऑस्ट्रेलियाने. अंतिम सामना बरोबर आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम सर्वांनाच माहीत आहे. अंतिम सामन्याचा सामनावीर ट्रॅव्हिस हेड आहे, याला कोणी विसरू शकत नाही. ओके, याने त्यांना बघा वर्ल्ड कप जिंकवलेला आहे. आणि रोहित शर्मा नाही तर विराट कोहलीला मालिकावीर घोषित करण्यात आलेला आहे. ओके, आता बघा शेवटचा प्रश्न आहे हा. महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 बाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही, म्हणजे चुकीचे विधान, असत्य? पहिलं स्टेटमेंट बघा. 2023 उद्योगरत्न पुरस्कार हा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यावर्षीपासूनच या पुरस्कारांना सुरुवात झालेली आहे. पहिला उद्योग मित्र पुरस्कार आदर पुनावाला आणि उद्योगिनी पुरस्कार विलास शिंदे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. ऑप्शन बघा 1 आणि 4 फक्त खरे नाही म्हणजे असत्य आहे, तर 1 आणि 4 असत्य, 1, 3 आणि 4 असत्य, 1 आणि 3 असत्य की वरीलपैकी सर्व असत्य? तर याचे उत्तर बघा. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आणि 3. ओके, म्हणजेच क. ऑप्शन क्रमांक 3, 1 आणि 3 याचे उत्तर आहे. पहिलं स्टेटमेंट बघा. उद्योगरत्न पुरस्कार हा उद्योग मंत्र्यांच्या हातून देण्यात आलेला नाही. उद्योगरत्न पुरस्कार हा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हातून देण्यात आला. मुख्यमंत्री साहेब, ओके, एकनाथ शिंदे साहेब. ओके, एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. या वर्षीपासूनच या पुरस्कारांना सुरुवात झालेली आहे. करेक्ट आहे, म्हणजेच हा पहिला उद्योगरत्न पुरस्कार आहे. ओके, आता बघा पहिला उद्योग मित्र पुरस्कार. हे बघा उद्योग पुरस्कारांमध्ये 4 टाईपचे पुरस्कार असतात, त्यापैकीच उद्योग मित्र सुद्धा एक आहे, उद्योगरत्न सुद्धा आहे, उद्योगिनी सुद्धा आहे. ओके, तर उद्योग मित्र पुरस्कार आदर पुनावाला मिळालेला आहे, आदर पुनावाला यांना मिळालेला आहे. तर उद्योगिनी पुरस्कार विलास शिंदे यांना मिळालेला नाही. उद्योगिनी म्हणजे महिलांसाठी असतो. एवढं बघा, थोडा कॉमन सेन्स जरी लावला असतं तरी सुद्धा उत्तर आलं असतं. ओके, तरी सुद्धा उत्तर येत होतं. कारण बघा 4 तर बरोबर आहे, 4 तर बरोबर आहे की महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. तर 4 असत्य होऊ शकत नाही, तर हे 2 ऑप्शन गेले, तर उरले फक्त क आणि ड. ओके, आणि इथे उद्योगिनी लिहून आहे. उद्योगिनी तर महिलांसाठी राहणार, तर मग विलास शिंदेला कसं काय मिळणार आहे? ओके, हा मिळालेला आहे गौरी किर्लोस्कर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नाव लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न बघितलेले आहेत. आज बघा 21 प्रश्न बघितले आपण टोटल, आणि सर्वचे सर्व प्रश्न VVIMP व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न राहणार आहेत. ज्यांनी आजचा हा लेक्चर केला त्यांना कळलेलं असेल की किती इम्पॉर्टंट प्रश्न इथे आपण घेतलेले आहेत. ओके, आज जे 21 प्रश्न घेतले त्यापैकी सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडण्याचे चान्सेस आहेत. एवढे इम्पॉर्टंट हे प्रश्न आहेत. ओके, म्हणून तुम्ही हे लेक्चर करा. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि आपली बघा मॅथेमॅटिक्सची सुद्धा सिरीज येणार आहे. ओके,
मॅथेमॅटिक्सची सुद्धा आपली सिरीज येणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कंबाईन प्लस पोलीस भरती अशा प्रकारे आपण यामध्ये केलेलं आहे आणि ही सिरीज तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. मॅथेमॅटिक्स आणि करंट अफेअरमुळेच बघा मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होत असतो प्रत्येक परीक्षेमध्ये. या दोन सब्जेक्ट्समुळेच विद्यार्थ्यांचे खूप जास्त नुकसान होत असते, मॅथेमॅटिक्स आणि करंट अफेअर. म्हणून हे दोन सब्जेक्ट आपण घेऊन आलेलो आहोत. करंट अफेअरचे 3 लेक्चर झालेले आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मॅथेमॅटिक्सचे लेक्चर सुरू होणार आहे, म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा हा लेक्चर पोहोचवा. याची लिंक जी आहे तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.